वेगवेगळे प्रवाह पक्षाच्या बद्दल निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक खूप आमच्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत, हितचिंतक खूप आहेत. त्यामुळे केवळ अजितदादांना आणि पक्षाला लक्ष करणं, राष्ट्रवादीला हेच ज्यांचं उद्दिष्ट ठेवून जे काही काम करतायत वर्षभर, ते या साऱ्याला गती देण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इकडे आहेत तिकडे आहेत असं सुद्धा काही बालिशपणाचं वक्तव्य करणारे नेते आज महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने उदयाला आलेले आहेत. एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे ब्रीदवाक्य घेऊन लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचं संघटन मजबूत करण्याच्या हेतूने नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला असून त्याची सुरुवात अहिल्यानगरमधून झाली. यात नगर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, शिर्डी असा दौरा करत असताना शिर्डीतील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्याचबरोबर साई मंदिरात जाऊन श्री साईबाबांचं मनोभावे दर्शन खासदार सुनील तटकरे यांनी घेतलं व त्यानंतर पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध प्रश्नांवर स्पष्टपणे उत्तरे देत काही हितचिंतक आमच्या पक्षावर मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे मतप्रवाह जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तसेच अनेक प्रश्नांवर मिश्किल टीका करत राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवार यांना लक्ष करणाऱ्यांचा समाचार घेतलाय. याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर, अविनाश अधिक, संग्राम कोते, संदीप सोनवणे, बाबासाहेब कोते, दीपक गोंदकर यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे ब्रीदवाक्य घेऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत करावं हेतूने जो राज्यव्यापी दौरा सुरू केला त्याची सुरुवात काल अहिल्यानगर म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातून त्या ठिकाणी झाली. त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्याचा आढावा, नगर विधानसभा मतदारसंघाचा आढावा आणि त्याचबरोबर ती श्रीरामपूरला काल गेलो असताना त्याही मतदारसंघाचा आढावा. दीर्घकाळ त्या ठिकाणी मी आघाडीमध्ये असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फारशी संधी त्या ठिकाणी कधी मिळाली नव्हती, परंतु थेट नगराध्यक्षाच्या निमित्ताने अनुताई चांगला मताधिक्याने निवडून आल्या होत्या. तिथेही संवाद केला आणि आज कोपरगाव आणि मग अकोले विधानसभा मतदारसंघाचा आम्ही आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत. निवडणुकीच्या निकालाची पार्श्वभूमी सर्वांच्या समोर त्या ठिकाणी आहेच. या निवडणुकीमध्ये महायुतीला आम्हाला अपेक्षित इतकं यश मिळालं नाही हे आम्हाला सर्वांनाच त्याची जाणीव आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला कौल महायुतीने आणि आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. लोकसभेची प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळं परिमाण घेऊन येत असते आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेपेक्षा वेगळे प्रश्न त्या ठिकाणी असतात. प्रामुख्याने एक लक्षामध्ये आलं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय आज तमाम शेतकऱ्यांना अभिप्रेत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कांदा उत्पादक, सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक या शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आणि मग दूध उत्पादक शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे. यांच्या एक भावना सरकारच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. संविधानाच्या बद्दलचा केलेला अपप्रचार महाराष्ट्रात आणि देशामध्ये कमी जागा मिळण्याचं ते एक कारण त्या ठिकाणी आहे. कारण आंबेडकरी चळवळ आणि आदिवासी बांधव किंवा हे नॅरेटिव्ह त्यांच्या मनामध्ये इतक्या खोलवरपणाने रुजवण्यामध्ये विरोधक यशस्वी झाले. त्यांच्या मनामध्ये असलेला शासनकता दूर करण्यामध्ये आम्हाला काही यश मिळू शकलं नाही. अल्पसंख्याक घटक सुद्धा आमच्यापासून दूर गेला आणि या साऱ्याचा परिणाम अपेक्षित असलेल्या जागा त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत. महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. ज्या काही उणीवा लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने राहिल्या, महायुतीच्या घटक पक्षांच्या जागा निश्चित करण्यापर्यंत आणि उमेदवारी घोषित करायला सुद्धा यावेळेला कमालीचा उशीर झाला. कमी जागा मिळण्याचं ते सुद्धा एक कारण आहे असं माझं स्वच्छपणाचं मत त्या ठिकाणी आहे. त्यामुळे या सगळ्या उणीवा दूर करून आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे उद्दिष्ट महायुतीने ठेवलेलं आहे. अशा वेळेला दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेतून जो घेतला त्याला अधिक गती कशी देता येईल, त्याला मजबूती आम्हाला आणायचं आहे. त्या दृष्टिकोनातूनच
एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहोत. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर पक्षाच्या सर्वच आमदारांची बैठक आम्ही बोलवली, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा बैठक आम्ही बोलवली. पक्षाचा वर्धापन दिन सुद्धा आम्ही फार मोठ्या प्रमाणावरती साजरा केला. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका जागेच्या वरती यश मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, तरी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नैराश्य न येता पूर्ण आत्मविश्वासाने कार्यकर्ता परत दादांच्या नेतृत्वाखाली आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सज्ज होण्याच्या मानसिकतेमध्ये आज तो त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे. काही निर्णय सरकारच्या माध्यमातून सुद्धा करावे लागतील. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय करावा लागेल. 50% लोकसंख्या असलेल्या महिला भगिनीच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही नवीन धोरण, काही नवीन निर्णय त्या ठिकाणी करावे लागतील. बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढते आहे, त्यामुळे बेरोजगारांच्यासाठी सुद्धा काही योजना राज्य सरकारने कराव्यात अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे. केंद्र सरकारकडे सुद्धा मधल्या कालावधीमध्ये आम्ही सर्व सहकारी दिल्लीमध्ये असताना माननीय पंतप्रधान महोदयांशी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्याजवळ ही चर्चा केली आणि विशेष करून कांदा निर्यातीचं धोरण असेल किंवा सोयाबीन, कापूस या संदर्भामध्ये किमान आधारभूत किंमत आणि त्याची नॅफेडच्या मार्फतची खरेदी असेल, या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली आणि आम्हाला विश्वास आहे की एक 100 दिवसाचा रोडमॅप माननीय पंतप्रधान महोदयांनी जो आखलेला आहे. लोकसभेचं सुद्धा अधिवेशन आता 24 तारखेला सुरू होत आहे. पहिले 2 दिवस नव्या निर्वाचित लोकसभा सदस्यांचं शपथ होईल, तिसऱ्या दिवशी काही राहिलेली शपथ आणि लोकसभा अध्यक्षांची निवड होईल आणि मग शासकीय कामकाज ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला आम्हाला अपेक्षित आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा भारत सरकारच्या वतीने, केंद्र सरकारच्या वतीने काही चांगली धोरण, काही चांगले निर्णय त्या ठिकाणी आम्ही अपेक्षित करून त्या ठिकाणी आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती संघटनांची मजबूतीकरण करणं हे आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आहे. खरं तर निवडणुकीच्या निकालाच्या नंतर वेगवेगळे प्रवाह पक्षाच्या बद्दल निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक खूप आमच्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत, हितचिंतक खूप आहेत. त्यामुळे केवळ अजितदादांना आणि पक्षाला लक्ष करणं, राष्ट्रवादीला हे ज्यांचं उद्दिष्ट ठेवून जे काही काम करतायत वर्षभर, ते या साऱ्याला गती देण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इकडे आहेत, तिकडे आहेत असं सुद्धा काही बालिशपणाचं वक्तव्य करणारे नेते आज महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने उदयाला आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुणी आमदार कुठेही संपर्कात नाही. या उलट त्यांचं घर जे जळत आहे त्याची त्यांनी काळजी घ्यावी. आता याच नगरच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्षांच्या बद्दलचे वाभाडे काढण्याची वक्तव्य जे काही केली गेली ती त्या ठिकाणी पाहायला मिळाली नसती. त्यांचं त्यांनी बघावं, पण आमच्याकडे डोकवत असतानाच आमच्याबद्दलच्या साशंकतेचे वातावरण करण्याचं अपप्रचार जो केला जात आहे तो त्यांनी थांबवावा, एवढंच मला त्यांना या ठिकाणी त्याने सूचित करायचं आहे. पक्ष म्हणून आम्ही मजबूतीने आता सामोरं जात आहोत, महायुती म्हणून सुद्धा जात आहोत. त्याच्यामुळे आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या मध्ये चांगल्यापैकीचं यश दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल आणि सहमतीने आणि एकत्रितपणाने निवडणुका लढत असल्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी चांगलं यश, आज जेवढा बहुमताने महायुती सत्तेवरती आहे तेवढ्या बहुमताने आम्ही त्या ठिकाणी लक्ष करू शकतो. नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा थोडाफार आढावा घेतला. आज शिर्डीचं बैठक आहे, नंतर अकोल्याला जाणार आहे. अकोल्याला आमचे आमदार त्या ठिकाणी आहेत, डॉक्टर किरण लामटे. त्याही मतदारसंघामध्ये महायुती पिछाडीवरती राहिली, त्याची कारणं आम्ही शोधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि पुन्हा एकदा नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य आहेच, जनाधारही मोठा आहे, पण काही उणेवा दूर करत निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांचं मनोगत समजून घेणं, त्यांच्या भावना समजून घेणं, त्यांच्या काही सूचना असतील त्या प्रदेश पातळीवरती राज्य सरकारकडनं त्याची अंमलबजावणी करणं, या हेतूनेच आजचा हा दौरा या ठिकाणी आहे. माझ्या या आजच्या भेटीमागचा
हेतू मी आपल्या सर्वांच्या समोर विशद केला. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. खुशखबर खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा. आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा. आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 9921219561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.